जब भी गया जाना हो तो इन पंडित जी से संपर्क करें। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। कल्याण लोकसभा में वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार के प्रचार के लिए वंचित बहुजन अघाड़ी के अध्यक्ष एडवोकेट प्रकाश अम्बेडकर ने एक सार्वजनिक बैठक की। इस दौरान प्रकाश अम्बेडकर ने राय व्यक्त की कि मोदी हमारा बनाने जा रहे हैं, देश वैसे ही गरीब हो गया है। अगर आप इस देश की आर्थिक रीढ़ को मजबूत करना चाहते हैं तो भारतीय जनता पार्टी के खिलाफ वोट करें। मी तुम्हाला माझ्या भाषणातच तुम्हाला उदाहरण दिलं आणि सांगितलंय की गल्लीतला गुंडा जसा वागतो, वसुली करतो, तसंच असणारा इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत वसुली झालेली आहे। हे माझं म्हणणं नाही, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। त्याकडे काही नाहीये, त्याच्यामुळे असणारा पार्टी डिसाईड करत असते आणि ते आहे त्याच्यामध्ये। मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्याकडे काहीच नाहीये म्हणून। मोदी तर तुम्हाला उदाहरण दिलं की दारुड्या सगळं बायकोचं घरातलं सामान विकतोय, तसं हा असताना नवरत्न ज्या कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत। 4 दिवसात राजनाथ सिंगला फोन केला होता, त्यांचं अजून उत्तर आलेलं नाही। उत्तर देणं हा त्यांचा आहे, त्यांनी उत्तर दिलं नाही याचा अर्थ सरळ आहे की लोकसभेच्या निवडणुकांनंतर त्यांचे उमेदवार आले तर ते बीजेपी बरोबर जातील, हे व्हेरी क्लिअर इंडिकेशन आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिलाय आपल्या पक्षातर्फे, आपल्या या मागचं ध्येय काय होतं? ते आमचं ध्येय काही नाही आहे की उमेदवार इथे असणारा एक मुस्लिम दिला पाहिजे होता, कारण का सगळेच राजकीय पक्ष मुस्लिम समाजाला डावलतात आहेत, जैन समाजाला असणारा डावलतात आहेत, ख्रिश्चन समाजाला असणारा डावलतात आहेत। हे जे डावलणं जे आहे हे समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून आम्ही असणारा जैन समाजाचे उमेदवार आणि मुस्लिम समाजाचे उमेदवार असणारा आम्ही त्या ठिकाणी उभे केले। त्याचं कारण आहे की भारत हा सर्वांचाच आहे आणि सगळ्यांचा समान अधिकार आहे, हे दाखवण्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे। आपलं म्हणणं आहे की आश्चर्य वाटायला नको की निवडणुकीनंतर उभाटा पण त्यांच्याबरोबर जाईल। मोदीच म्हणतोय, मी कशाला सांगितलं पाहिजे? गॅरंटी मोदीने दिलेली आहे की तो आमच्या बरोबर येणार म्हणून। थँक्यू। इश्यूला आमचा पाठिंबा आहे, तो इश्यूचा पाठिंबा आमचा कायम राहील आम्ही सांगतो। जर आपण उल्लेख केला कल्याणची लोकसभा जी आहे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत, म्हणजे मॅच फिक्सिंग आहे का? मी तेच तर विचारलंय त्यांना की चांगले उमेदवार असूनही या मतदारसंघात तुम्ही असा उमेदवार दिलाय की जी लढाई होऊ शकत नाही, अशी आमचं रीडिंग आहे ते। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।